हाय फ्रेंड्स, तर काल आहे ना चंपाषष्ठी होती, तर मैथिलीने ना खाऊ मागितलं होतं. तर मैथिलीसाठी खाऊ घेऊन आम्ही गेलो होतो मैथिलीच्या घरी. तर ना इथे मैथिली सगळं खाऊ बघते. मग प्रणव, संकेतन ते बी आले होते. मग आम्ही इथे बसलो होतो सगळेजण गप्पा मारत बहीण भाऊन ते. त्यानंतर इथे ना आम्ही तळी भरायची तयारी करत होतो. आमच्या ना लहान काकांना त्यांच्या घरी देव येतं, तिथे आम्ही तळी भरायसाठी गेलो होतो सगळेजण. आणि जेवण बी सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांना. तर इथे ना सगळ्यांनी ना काका ते बसले होते आणि भाऊन ते बी. मग इथे ना खंडेरावाची पूजा देखील त्यांनी करून घेतली आणि मग त्यानंतर इथे तळे भरायला सुरुवात केली. तर इथे ना ते तळे भरून घेत होते, तोपर्यंत आम्ही इथं बसलो होतो गप्पा मारत आणि व्हिडिओ काढत होतो. तर या ठिकाणी ना तळी भरून झाली होती आणि ना देवाला देखील नैवेद्य दिला गेला होता. देवाला नैवेद्य दिला गेल्यानंतर इकडे माणसं जेवायला बसले व आम्हाला घरी यायला उशीर होत होता. तर मागे ना मी, मैथिली, गौरी आम्ही देखील जेवायला बसून गेलो होतो, कारण आजीला बरं नव्हतं म्हणून आम्हाला घरी लवकर यायचं होतं. मम्मी देखील घरी नव्हती. मग घरी आलो तर ना यशनी ना मॅगी बनवून खाल्ली होती. त्याला बोलवलं होतं, तो काही आला नाही. मॅगी बनवून खाल्ली आणि आजीला बरं नव्हतं ना, त्याच्यात त्यांनी इथे भांडे देखील धुवून ठेवले होते. हाय फ्रेंड्स, तर आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला आहे ना पहिला गुरुवार आहे. तर ना ह्या ठिकाणी मी सकाळी सर्वात प्रथम मस्त अशी छान प्रकारे देवपूजा केली. मिस्टर कामाला चालले गेले. आता माझे बाकीचे कामं एकीकडे मी इथे कपडे भिजवून ठेवलेले. आता कपडे बिपडे धुते आणि मग मी आता आहे ना मस्त पूजेसाठी लागणारं सामान घेऊन येईल, कारण की अजून माझं पाठ मांडायचं बाकी आहे. सामान बी आणायची आठवण पडली मला काल. तर मी आता जाऊन आहे ना पूजेसाठी लागणारं सगळं सामान घेऊन येणार आहे. तर दाखवते मी काय काय सामान आणते ते तुम्हाला. जाणार होते पूजेचं सामान आणते घ्यायला, पण मिस्टर म्हणे मी आज लवकर येईल घरी. मग येताना ना मिस्टरच घेऊन आलेले. मी आता पूजा डायरेक्ट संध्याकाळी मांडणार आहे. तोपर्यंत मी एकेकडून आहे ना फुलं ते नागिनचे पानं ते घेऊन आलेली आहे. सगळीकडे काढून ठेवलेलं सामान रेडी. ते ना मी आज दुपारीची पूजा मांडणार होती, पण ना दुपारी माझ्याकडनं काही वस्तू आणल्या गेल्या नाही. मिस्टर येताना घेऊन आले. मग मी इथे संध्याकाळी मस्त अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली. छान अशी मस्त देवापुढे छोटीशी रांगोळी काढली आणि अशी मी पूजेची स्थापना केली. तर तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. माझी या ठिकाणी पूजा झाली, आरती झाली व गाणी देखील वाचून झालेली आहे. त्यानंतर ना मी ना इकडे ना स्वयंपाकाची तयारी करते. इकडे वरण भात लावून दिला कुकरमध्ये. आता भाजीची तयारी करते. इथे माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मी इथे ना देवाला हा नैवेद्य दाखवून देते आणि गायीसाठी बी नैवेद्य काढून ठेवलेला आहे.